विषयी थोडक्यात परिचय करून देतो. आमचं फाउंडेशन गेले 10-11 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आम्ही महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करतं. आणि गेल्या 10 वर्षापासून जे आम्हाला अनुभव आले तर ते खरोखर खूप चांगले पॉझिटिव्हली फीडबॅक आहे. आमच्या एनजीओचे एक छोटेशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का कोरोना काळात जेव्हा सगळे आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या एनजीओच्या, तर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा यासोबत टीव्ही मोबाईलची शिस्त, या व्यतिरिक्त कृषी प्रक्रिया उद्योग असतील, शेतीच्या विविध पद्धती, योगिक शेती, नैसर्गिक शेती, मिलेट्स फार्मिंग अशा विविध महत्वाच्या विषयांवर देखील आम्ही व्याख्यानमालेचे आयोजन केले. यासोबतच आपले पूजनीय छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध अशा विषयांसोबतच पाण्याची जे महत्व आहे जलसुरक्षेचं, त्यावर पण आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. आज आपण ज्या व्याख्यानासाठी इथं जमलो आहोत, सारथी त्याविषयी सांगतो. त्यापूर्वी आपल्यासोबत अशोक भानसे सरांनी भावनाताई आल्यात, मी त्यांचं स्वागत करतो. आमचं एनजीओने ठरवलं की आपण संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करावी, म्हणून आम्ही बरेच जणांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही या वेबिनार सिरीज सुरू करण्याबद्दल ठरवलं. आमचे प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते, ज्या नाशिकला असतात, त्यांच्या सपोर्टमुळे ह्या व्याख्यानमालेला 15 ऑगस्ट 2022 ला आम्ही सुरुवात केली. आणि यात असं ठरवलं की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना आपण या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित करूया. का आमंत्रित करायचं, तर सर्वात महत्वाचं की त्यांचा जो जीवन प्रवास आहे,
जो रोजचा जीवन जगताना त्यांना रोजच संघर्ष असतो. हा संघर्ष करत असताना ते त्यांच्यातल्या उणिवा शोधून त्यावर कशी मात करतात, यासोबतच ज्या उणिवा आहे त्या शोधून त्या बॅलन्सिंग करण्याचं कसं प्रयत्न करतात. आणि हे सगळं करत असताना जेव्हा ते त्यांच्या फील्डमध्ये काम करतायत, तर ते फक्त इतरांसोबत जुळवून नाही घेत, तर त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या पुढेही जाण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत जेवढे पण 75 महानुभाव आले, सगळ्यांचा अनुभव आम्हाला इकडे ऐकायला मिळाला, त्यातनं शिकायला मिळालं. आणि आमच्या NGO ला संधी मिळाली की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला एक खूपच अभिमानाची गोष्ट आहे की हे सर्वांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आणि निश्चितच या संवाद सारथी व्याख्यानमाले चे व्हिडिओ बरेच लोक बघतात, त्यांचे फीडबॅक पण येतात. आणि लाईव्ह पण जे चर्चा होते आणि त्यातनं जे शिकायला मिळतं, यातनं निश्चितच लोकांना खूप जास्त प्रेरणा मिळते. मी जास्त वेळ न घेता आजचे आपले जे वक्ते डॉक्टर सावरकर सर, त्यांचा परिचय करून द्यायला डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संवाद सारथी पुष्प 76 संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 76 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 76 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे येथील सेवानिवृत्त प्राध्यापक माननीय डॉक्टर दिलीप सावरकर सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण सर MSc PhD सर झालेले आहेत. सरांना क्रिकेट, हॉकी आणि बुद्धिबळ खेळायला सरांना आवडतो. सर PhD पर्यवेक्षक म्हणून सुद्धा सर काम करत होते. सरांचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्यानंतर सरांचे शालेय शिक्षण राजुरा चंद्रपूर येथे झाले. सरांचे महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर वरोरा येथे झाले. धरमपेठच्या MP देव विज्ञान महाविद्यालयात जीवशास्त्र विषयात ज्युनियर कॉलेज मध्ये सर शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर SFS महाविद्यालयात स्थलांतरित झाले आणि 2016 मध्ये प्राणीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सर निवृत्त झाले. सर सध्या पर्यावरण सल्लागार, शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. सरांचे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सरांचे मार्गदर्शन असते. सर गोळ्यामुक्त जीवन जगत आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची डॉक्टरची गोळी सर आज ह्या घडीला सर घेत नाही. ही खूप आनंदाची आणि विशेष बाब आहे. आरोग्याचे असे आरोग्यपूर्ण जीवन सर जगत आहे. सरांनी मधुमेह आणि BP सरांनी बरा केला आहे त्यांच्या आत्मविश्वासाच्या बळावर, आत्मशक्तीच्या बळावर. सर आता DFF पुणे येथे आरोग्य मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. तर असे हे आज आपले वक्ते माननीय डॉक्टर दिलीप सावरकर सर माझी आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे मी माननीय विशाल सरांना. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते डॉक्टर दिलीप सावरकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. डॉक्टर सावरकर सर, वेलकम. नमस्कार. मी डॉक्टर दिलीप सावरकर. माझी ओळख करून देतानाच तुम्ही ऐकलंय की मी 16 मध्ये रिटायर झालो, म्हणजे आज मी 67 वर्षाचा आहे.
67 वर्ष म्हणजे, आणि मी पहिल्यांदा स्वतःबद्दल बोलणार आहे. सिंहावलोकन करतोय मी माझ्या आयुष्याचं. आयुष्य तसं म्हटलं तर खूप असं खडतर म्हणून नक्कीच नव्हतं, पण मिडल क्लास लोकांचं जसं असतं तसं माझं आयुष्य होतं. माझी आई मॅट्रिक पर्यंत शिकली होती आणि माझे वडील शाळेमध्ये इंग्लिश शिकवायचे. माझा जन्म 1956 साली नागपूरला झाला आणि चांगला मी हेल्दी होतो. तर 9 महिन्याचा असताना मला पोलिओ झाला. त्यावेळेला पोलिओचं व्हॅक्सिन नव्हतं. 1956 साली ते झालं, इन्व्हेंट केलं आणि 61-62 साली ते भारतात आलं. तर तेव्हा व्हॅक्सिन नव्हतं आणि मी स्वतः हेल्दी होतो, त्याच्यामुळे माझ्या आईचं वय 18च होतं. तर आईला पण काही शॉक बसेल म्हणून डॉक्टरनी खूप दिवस सांगितलंच नाही. लहान मुलं जसे पाय उचलतात, मला तो डावा पाय उचलता नाही यायचा. तर सवयीने उजवा पाय त्याच्या खाली घेऊन मी दोन्ही पाय उचलायचं, असं आता पाहणारे सांगतात. म्हणजे माझे आई वडील तर सांगतातच, बाकीचे लोक पण सांगतात. तर त्याच्यामुळे माझा डावा पाय पूर्ण पोलिओग्रस्त आहे. उजव्या पायाचे पाऊल ते वाकडं होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे, सारखं खाली ठेवून ठेवून. तर ते चालताना जरा राहतं, जमिनीवर टेकतं पण पूर्ण नाही टेकत. आणि मला तसा काही खूप त्रास नाही झाला. तर जेव्हा पोलिओ झाला तेव्हा सगळे उपाय जे करतात, खेड्यातले लोक जे करतात, मी राजूरला गेलो, तिथे सगळे उपाय आम्ही करून पाहिले. आणि नागपूरला आम्ही पुन्हा परत यायचं तेव्हा कॅलिपर घालायला सांगितला होता डॉक्टरांनी. आणि कॅलिपर जरा थोडंसं वजन त्याचं जास्त असल्यामुळे एवढे लाईट वेट निघाले नव्हते तेव्हा कॅलिपर. तर तेव्हा मला पुष्कळ पाय दुखायचा आणि काढून ठेवला की छान वाटायचं एकदम. आणि लहान होतो मी, बाकीच्या मुलांसारखं खेळायला जाऊ नव्हतो शकत, तर माझे वडील माझ्याशी बॉल खेळायचे. आम्ही हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम हे सगळे गेम खेळायचो. तर त्याच्यामुळे माझं लहानपण जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं. आणि राजुरा माणिकगडला आम्हाला शाळा जरा थोडी दूर होती, तर जायला त्रास होईल म्हणून आम्ही बैलगाडीतनं त्या शाळेमध्ये जायचं. तिथे पण मला असं एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे बराच वेळ मिळायचा अभ्यास करायला. तर त्या ह्याच्यामध्ये मी असं खूप हुशार नव्हतो, पण माझं होमवर्क वगैरे झालेलं असायचं दरवेळेला आणि त्याचा मला पुढच्या आयुष्यात पुष्कळ फायदा झाला. 6वी पर्यंत मी राजुरा माणिकगडला होतो आणि 7वी मध्ये मग माझ्या वडिलांची बदली झाली, तर आम्ही चंद्रपूरला गेलो. चंद्रपूरला ज्युबली हायस्कूल, गव्हर्नमेंट मल्टीपर्पज ज्युबली हायस्कूल, तिथे मी ऍडमिशन घेतली. आणि तेव्हा पण एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रगल असं होतं की शहरातल्या मुलांची कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर त्यांचं इंग्लिश थोडं बरं असतं, हा वगैरे थोडासा न्यूनगंड नव्हता, पण तरी थोडस भीती वाटायची असं करताना. आणि शाळेमध्ये पण बरेच जण चांगली मदत करायचे. आमचे सगळे सर कन्सिडरेट होते. 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी पर्यंत मी त्या ज्युबली हायस्कूलमध्ये होतो आणि पहिल्या 10 मध्ये माझा नंबर यायचा. थोडासा मी अभ्यास जरा कमी करायचो मॅथमॅटिक्सचा वगैरे. आम्हाला एक दामले म्हणून सर होते, त्यांनी एकदा एक्स्ट्रा क्लास घेतला होता इंग्लिशचा आणि थोडस माझ्याकडून होमवर्क झालं नव्हतं त्या दिवशी, काय होतं माहिती नाही. पण त्यांनी जेव्हा म्हटलं, सावरकर तुम्ही तर घरी दळण आणत नाही, गाद्या घालत नाही, तर तुम्हाला होमवर्क करायला काय त्रास आहे, सगळ्या वर्गासमोर म्हटलं. आणि ते मला खूप, म्हणजे माझ्या जीवनाला नवी दिशा देणारं झालं. म्हणजे मी रोजचं होमवर्क तर करायचंच, पण मी जेव्हा पुढे कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सर शिकवायच्या आधी माझं स्वतःचं वाचन तयार झालेलं असायचं. वाचन होऊन माझा तो लेसन तयार असायचा. हा मला पुढच्या आयुष्यासाठी खूप फायदा झाला. असे खूप चांगले चांगले लोक मला आयुष्यात भेटले. माझे टीचर्स खूप चांगले होते सगळीकडे. 11वी मध्ये फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर थोडं गणिताची भीती असल्यामुळे आमच्या वेळेला
बायोलॉजी विषय घेतला की डॉक्टर होता यायचं, आणि मला पण वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं. तेव्हा नंतर मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तिथे पण थोडंसं वेगळं होतं वातावरण. आमच्या कॉलेजमध्ये मुली फक्त रिक्षाने यायच्या आणि मी एकटा रिक्षाने यायचा, बाकी सगळे सायकलवरती यायचे. आणि क्लास समजा कॉलेज समजा आधी सुटलं तर रिक्षावाला मात्र त्याच वेळेला येणार, तो काही आधी येऊ नव्हता शकत, त्यावेळेला फोन नव्हते. तर काही जण मला मग सायकलवर बसवून घरी सोडायचे. तर अशाने माझी खूप लोकांची मैत्री झाली की जी आजपर्यंत सुद्धा टिकून आहे. मेडिकल कॉलेजची माझी ऍडमिशन एका मार्काने गेली, तेव्हा थोडस म्हणजे खरं सांगायचं तर रडायलाच आलं होतं ऍक्च्युअली. आणि माझे आई वडीलही चांगले होते. बरेच जण म्हणायचे त्याला कशाला पाठवता दूर वगैरे, पण माझ्या आई वडिलांनी विश्वास ठेवून मला पाठवलं आणि मी आनंद निकेतन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. हा पण एक चांगला टर्निंग पॉइंट होता. तिथे रिक्षाने जावं नाही लागायचं, हॉस्टेलला मी राहायचं, रस्ता क्रॉस केला की कॉलेज असायचं. आणि आनंद निकेतन कॉलेज जे बाबा आमटे यांच्या संस्थेतर्फे चालवलं जातं, तिथे कोर्सेस कम्प्लीट करायचे, छान शिकवायचे. आणि आम्हाला शिकवायला एक जाजुर्ले नावाचे सर होते, ते खूप सुंदर डायग्राम काढायचे आणि खूप छान शिकवायचे. तर मला झुऑलॉजीमध्ये मात्र आवड निर्माण झाली. इथे पण मी सर शिकवायच्या आधी माझं लेसन आणि त्याच्या नोट्स तयार असायच्या. खूप फायदा. आमच्याकडे पैशाचे थोडंसं कमतरता होती, तर आनंद निकेतन कॉलेजमध्ये प्रत्येक टीचर स्वतःची घरी एक लायब्ररी असायची, तिथे स्वतः जायचं, पुस्तकं निवडायचे, रेजिस्टरमध्ये लिहायचं केव्हा घेऊन जाणार, कोणतं घेऊन जाणार आणि परत कधी करणार. म्हणजे इतका आम्हाला फ्रीडम होता. आणि पहिल्या 5-10 मध्ये असल्यामुळे बुक बँक पण मिळायची, तर असं माझा अभ्यास एकदम चांगला झाला होता. आणि आनंद निकेतन कॉलेज नंतर मला MSc झुऑलॉजीला ऍडमिशन मिळाली युनिव्हर्सिटीमध्ये. MSc झाल्या झाल्याच मला धरमपेठ कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवायला नोकरी लागली. तिथे पण माझे टीचर्स चांगले होते. आणि मला तसं तर झुऑलॉजीमध्ये घेतल्यामुळे रिसर्च करायचं होतं. खरं म्हणजे मला नोकरी नव्हती करायची, पण आमचे हेड इतके चांगले होते, ते म्हणाले सावरकर आधी नोकरी मिळते आहे तर ती करून घ्या, पुढे मग नोकऱ्या कमी होतील. आणि मग मी पार्ट टाइम रिसर्च जॉईन केलं. त्याच्याच बरोबर सकाळी कॉलेज, दुपारी रिसर्च. ते मी मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन केलं होतं, माझी लॅब मेडिकल कॉलेजची होती. आणि संध्याकाळी मी फ्रेंच क्लासला जात असे. तर त्या काळात म्हणजे मला असं एक मिशन असल्यासारखं होतं, झील होते की आपण काम करायचं पुष्कळ. तर सतत काम असल्यामुळे फक्त बॅग मधले पुस्तकं बदलायचे, कॉलेज झालं की मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज झालं की युनिव्हर्सिटी लायब्ररी, फ्रेंच क्लास करता. सतत मी 11 वर्ष केलं. मला एका रजिस्ट्रेशन मध्ये माझी डॉक्टरेट झाली नाही. आणि त्याच दरम्यान नवीन कॉलेजमध्ये होतं, तर मेहनत खूप करावी लागायची. सकाळी उठावं लागायचं, तयारी करायची लेसनची, शनिवार रविवारी ऍडव्हान्स मध्ये तयारी करून ठेवायची. आमचे सगळे सिनियर जे प्रोफेसर्स होते ते खूप चांगले, कोऑपरेटिव्ह. आपल्या स्वतःजवळची पुस्तकं देणार, नोट्स देणार, कुठे अडेल ते सांगणार वगैरे, असे सगळे चांगले लोक मिळाले मला. कॉलेजमध्ये पण स्टुडंट्स इतके चांगले होते की एक स्टुडंटचं मला अजूनही आठवतं. त्याला आम्ही विचारलं तुला काय बनायचं आहे, तर म्हणे मला सायंटिस्ट बनायचं आहे. आणि मग तू काय करशील, कशावर रिसर्च करशील, तर तो म्हणाला की सर मी म्हणे पोलिओचा व्हायरस ला खाणारा व्हायरस बनवणार आहे म्हणे. म्हणजे पहा, एक छोट्याशा त्याच्या उत्तरामध्ये कितीतरी हे दडलेलं आहे की त्याला मला त्रास झालेला आवडायचा नाही. तर ते इतके चांगले लोक मला स्टुडंट्स म्हणून पण मिळाले. त्या स्टुडंट्सची माझ्या बऱ्याच जणांशी अजूनही कॉन्टॅक्ट आहे. त्याच दरम्यान रिसर्च झालं माझं 88 साली. त्याच्याच मध्ये मी स्वतः समर व्हॅकेशनचं बीएड केलं. 2 विंटर आणि 2 समर असं मिळून माझं बीएड पण झालं. आणि त्याच दरम्यान माझं एक पुस्तक पण आलं. आणि मग बीएडचा रिझल्ट लागला, डॉक्टरेट मिळाली आणि 1 वर्षाने माझं लग्न झालं. लग्नात थोडंसं
हे होतं, बऱ्याच जणांनी नाही म्हटलं होतं, पण मला ज्युनियर कॉलेजला त्यावेळेला बदली होत नाही म्हणून लोक भाड्याने घर नाही द्यायचे. त्याच्यानंतर आमचे ज्युनियर कॉलेजचे पगार नाही व्हायचे 6-6 महिने. तर या कारणाने सगळं थोडंसं त्रासात त्यावेळेला होतो आम्ही, पण ते पण निभलं. आणि शेवटी मला रिसर्च असल्यामुळे इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचा चान्स आला आणि मी बेल्जियमला गेलो. मग त्यावेळेला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप पण मिळाली. माझा पहिला प्रवास, विमान प्रवास सुद्धा त्याच दरम्यान झाला आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये बाहेर जाणारा मी पहिलाच होतो. बेल्जियमला गेल्यानंतर त्या कॉन्फरन्समध्ये भारतातनं मी एकटा होतो. तिथे पण सगळ्यांनी कोऑपरेट केलं आणि मी त्यावेळेला पेपर म्हणजे स्टेज डेअरिंग सुद्धा कमी होतं. त्यावेळेला टेक्नॉलॉजी नव्हती. अशा ट्रान्सपरंट स्लाइड्स बनवायच्या आणि त्या प्रोजेक्टर मधून स्क्रीनवरती दाखवायच्या. तर मला शिकवायचं हे असल्यामुळे तसं आणि स्वतःच काम होतं, तर त्याचा काही त्रास नाही झाला. आणि त्याचाच मग नंतर पेपर अमेरिकन जर्नलमध्ये पब्लिश झाला. तिथेच कॉन्फरन्समध्ये मला जाताना येताना पाहून एक केरळचा स्टुडंट होता. त्यांनी म्हटलं की कॉन्फरन्स झाली की त्यावेळेला 15 दिवसात परत नव्हता येता येत, तर तो म्हणाला माझ्या घरी राहशील. आणि तो संध्याकाळी सायकल घेऊन आला आणि माझी बॅग ठेवली आणि मला घरी घेऊन गेला. इतकी चांगले प्रत्येक ठिकाणी की तिथून मी मग लुक्झमबर्ग, नेदरलँड्स, फ्रान्स, इटाली इथे याही देशात जाऊन आलो. फ्रान्सला जाण्यामध्ये मला एक ऍडव्हान्टेज असा होता की मी फ्रेंच शिकलो होतो. सर्टिफिकेट, ज्युनियर डिप्लोमा आणि सिनियर डिप्लोमा मी केला होता. त्याच्यामुळे फ्रान्सला सगळे काम करणारे हॉटेलमध्ये, बाहेर सगळी लोक फ्रेंच बोलतात. इंग्लिश बोललं तर ते लक्षच नाही देत. तर मला मात्र त्याचा बेनिफिट मिळाला. तिथून परत आल्यानंतर मला नंतर मग एक आवड अशी निर्माण झाली होती की कॉन्फरन्सेस अटेंड करायचे. तर आजपर्यंत मी 50च्या वर नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहे. 25च्या वर माझे सायंटिफिक पेपर्स पब्लिश झाले आहे. 8 ते 10 पुस्तकं आहे. आणि मला एक नुसतं सतत शिकण्याची आवड आहे. मी PhD, BEd ते तर केलंच. त्याच्यानंतर मी जर्नलिझमचा कोर्स केला, तसंच क्रिटिकल थिंकिंगचा एक केला आणि जस्ट रिटायर व्हायच्या 1 वर्ष आधी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचा कोर्स केला. आताही मी एक कोर्स करतोय काउन्सिलिंगचा. तर काउन्सिलिंगचा अनुभवाने येतच होतं. स्टुडंट काउन्सिलर म्हणून मी कामही करत होतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक सांगायचं राहूनच गेलं, मला एक मुलगा झाला. मी जस्ट बेल्जियमहून परत आलो तर मला एक मुलगा झाला. तो सध्या पुण्याला नोकरी करतो. तो इंजिनियर आहे आणि कल्याणी टेक्नोफोर्ज मध्ये तो मॅनेजर आहे. आणि माझं हे जे स्वतःचं जे काम आहे, या कामामध्ये मला मित्र इतके चांगले मिळाले की मला सायकल येत नव्हती. त्या एका मित्राने मागे बसून लुना शिकवली आणि उंची कमी असल्यामुळे त्या लुनाला आम्ही त्याची ओरिजिनल सीटचा रॉड कापून सायकलची सीट लावली की माझे पाय टेकतील. आणि मी अशी लुना चालवली 18 वर्ष. त्याच्यानंतर दुसरी बटन स्टार्ट एक LML स्कूटर घेतली, तिला साईड व्हील्स लावले आणि ती सुद्धा मी 18 वर्ष चालवली. आताही माझ्याकडे एक LML स्कूटर आहे आणि मी आता कार पण चालवतो. त्या कारमध्ये त्यावेळेला 20 वर्षापूर्वी ऑटोमॅटिक नव्हती, तर क्लच हातात करून देणारी एक सिस्टीम मला कोटकर डायनामिक्स पुणे यांनी करून दिली. त्यांनी माझ्या 2 कार मॉडिफाय केल्या आणि मी माझ्या आई वडिलांना, मुलाला, बायकोला सगळ्यांना घेऊन फिरू शकलो. याच्यात मला खूप सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की हे सुद्धा मी करू शकलो. हा माझा असा जीवन प्रवास आहे. आणि या जीवन प्रवासामध्ये मी कॅलिपर घालणं मात्र BSc पार्ट 1 नंतर सोडून दिलं. त्याच्याकरता कपडे वेगळे लागायचे,
क्लिपसाठी थोडंसं लक्ष द्यावं लागायचं आणि पडल्यानंतर एकट्याला उठता येत नव्हतं, हा त्याचा मोठा डिसएडव्हान्टेज होता. आता मी कमी पडतो, म्हणजे आता वयाप्रमाणे पडतोय, पण त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना पडलो नाही जास्त, सवय झाली होती. मी 3ऱ्या मजल्यावर सुद्धा शिकवायला जायचं. तिथे पण SFS कॉलेजमध्ये तर मला इतकं कोऑपरेशन होतं की वॉकर खाली ठेवायचं, वर एक वॉकर ठेवायचं आणि क्लासमध्ये जाताना लॅब असिस्टंट पूर्ण रोलर बोर्ड, रजिस्टर, प्रेझेंटी, खडू, डस्टर सगळं घेऊन यायचे आणि क्लास संपला की ताबडतोब ते उचलायला पण यायचे. अगदी 2 मिनिट आधीच तयार राहायचे. ते इतके चांगलं सगळ्यांचं कोऑपरेशन मिळालं आणि सगळे मेंटर्स माझे असे 30-35 आहेत की ज्याच्यामुळे मी आजच्या स्टेजला आहे. तर ही झाली माझी जीवन प्रवास. किंवा अवलोकन इतकं सोपं नव्हतं, तरी पण मी माझ्या बाजूनी प्रयत्न केलाय. मला वाटतं काही थोड्या छोट्या गोष्टी सुटून गेल्या असतील. शक्यतोवर असं नाही झालं की मला खूप असं डिप्रेशन आलंय किंवा खूप त्रास झालाय, असं झालं नाही. प्रत्येकाला सोल्युशन मिळत गेलं माझ्या आयुष्यात. तेव्हा 2-3 वर्ष आधी बरेचसे नवीन, माझ्याकडे अँड्रॉइड फोन नव्हता, हा फोन घेतला आणि थोडंसं हळूहळू फेसबुक वरती जायला लागलो. तर फेसबुक वरती मी एक दिवस एक ऍडव्हर्टाईज पाहिली की तुमचा डायबेटीस पूर्ण बरा होईल, डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, DFF, पुणे. मला डायबेटीस होता 10 वर्षापासून आणि ब्लड प्रेशर होतं 20 वर्षापासून आणि पाय दुखतो म्हणून एक गोळी होती गॅबॅन्टीन 300, ती पण मी घेत होतो 20 वर्षापासून. या 3 गोळ्या होत्या आणि माझं स्वतःच मनामध्ये विचार आला की आपलं जसं जसं वय वाढेल तर बाकीच्या गोळ्या चालू होतील. हे डॉक्टर म्हणतात आहे की या 3 गोळ्या सुटतील, तर आपण थोडा प्रयत्न करून का पाहू नये. म्हणून मी त्यांचा फ्री वेबिनार ऐकला आणि फ्री वेबिनार ऐकल्यानंतर मला कळलं की आपण किती वाईट गोष्टी आतापर्यंत शरीरात ढकलल्या. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वतः बॉडी ऍसिडिक करून घेता हे सगळं खाऊन, तर ती अल्कलाईन जशी होईल तसे बरेचसे रोग आपोआप बरे होतात. आणि मला हा चांगला अनुभव आला. त्याच्याकरता MRP बिलकुल घ्यायच्या नाही. त्या MRP शब्दामध्ये M म्हणजे मिल्क आणि मिल्क रिलेटेड प्रोडक्ट्स, ते नाही खायचे. R म्हणजे रिफाईंड प्रोडक्ट नाही खायचे. P म्हणजे पॅकबंद पदार्थ नाही खायचे आणि S म्हणजे शुगर आणि सॉल्ट, हे जास्त खायचं नाही. जास्त खायचं नाहीच्या ऐवजी जास्त बंदच करायचं ह्या गोष्टी सगळ्या. आणि मग पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न की मला माझा आवडता चहा सोडावा लागला. जेव्हा मी जॉईन केलं, म्हटलं हे अश्युरन्स देतात आहे तर एवढंही करून पाहू आपण, इतकं कठीण नाही. तर मी 15 जून 2021 मध्ये जॉईन केलं. त्याच 21 तारखेला मी 1 वेळचा चहा सोडला आणि 30 तारखेला मी 2 वेळचा चहा सोडला. त्याच्या नेक्स्ट महिन्यामध्ये पूर्ण दूध घेणंच घरी बंद करून दिलं आणि आता मी चहा घेत नाही आणि मला आठवण सुद्धा येत नाही. तर डॉक्टरांचं सांगण्याची पद्धत आणि आपले लाईफस्टाईल, प्रत्येक गोष्ट सोडा म्हटलं की त्याच्याऐवजी चांगलं सबस्टिट्यूट डॉक्टर देतात आणि मला त्याचा चांगला अनुभव आलाय. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी ग्लासभर, त्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडी चिमूटभर दालचिनी पावडर, सेंधव मीठ आणि अर्धा लिंबाचा रस, हे गरम पाणी आत गेल्यानंतर, हळद अँटीसेप्टिक आहे आणि बॉडी अल्कलाईन करते. त्याच्यानंतर दालचिनी शुगर स्टॅबिलाइज करते, अँटीऑक्सिडंट्स देते. लिंबू व्हिटॅमिन C देतं आणि डायजेशन प्रोसेस चांगली करतं. आणि सेंधव मीठ ब्लड प्रेशर ठीक करतं.
तर हा जरा थोडासा सुरुवातीला हे केल्याबरोबर आपण चांगले होतो, सकाळ चांगली जाते अल्कलाईन फूड मटेरियल गेल्यामुळे. आणि नंतर तुम्हाला स्मूदी किंवा फ्रूट ज्यूस घ्यायचा असतो. त्याच्यानंतर दुपारी किंवा 11 वाजता थोडस स्प्राउट्स त्याच्यावरती लिंबू पिळून आणि सॉल्ट टाकून घ्यायचं. 1 वाजता जेवायचं. जेवताना सगळे पदार्थ खायचे, पण भाजी जास्त आणि भाकरी कमी, भाजी जास्त आणि भात कमी. वरण भाजी हे जास्त प्रमाणात ठेवायचं. आणि जेवण सुरू करायच्या आधी सॅलड खायचं. काकडी, मुळा, त्याच्यानंतर गाजर आणि हे बरेचसे पदार्थ चावून चावून खायचे. जेवढा आपला सलाइवा जाईल तेवढा आपण अल्कलाईन होतो. आणि हे जेवणामध्ये नाही खायचं, जेवणात खायचं, जेवणाच्या आधी खायचं आणि मग जेवायचं. आणि जेवताना घास चावायचा चांगला. साधारणतः आपल्याला हळूहळू चावायला भाकरी आणि भाजीचा घास 22 ते 24 वेळा चावला जाऊ शकतो. भात आणि भाजीचा घास 15 ते 18 वेळा चावला जाऊ शकतो. जेवढं जास्त चावाल, सलाइवा जाईल, तेवढे हे रोग बरे होतात. नंतर मग दुपारी थोडं नारळ पाणी, स्प्राउट्स किंवा एक हुंजा टी म्हणून असतं, तो हुंजा टी घ्यायचा. आणि हुंजा टी मध्ये तुळशीची पानं, गवती चहा, आलं हे टाकायचं, गूळ टाकायचा थोडासा आणि हळूहळू घ्यायचं. तर दुधाचा कुठेच वापर करत नाही, दूध आणि दुधाचे पदार्थ. मग संध्याकाळी जेवताना सुद्धा पुन्हा सॅलड खायचं. आणि सॅलड खाणं झालं की जेवताना सकाळची जे प्रोसेस होती, भाजी 2 वाट्या, 1 वाटी वरण आणि मग भाकरी कमी आणि भाजी जास्त, भात कमी आणि भाजी जास्त. भात सुद्धा ब्राऊन राईस म्हणून खायचा. तर अशा प्रकारचे लाईफस्टाईल. आणि त्याच्याच बरोबर हे झालं खाण्याचं. व्यायाम करायचा आहे. आणि मला माझे ज्या फायनल डॉक्टर्स होतात त्या सगळ्यांनी मला गादीवर झोपून व्यायाम करायचे, बसून व्यायाम करायचे हे शिकवलं होतं. आणि खुर्चीवर बसून सूर्य नमस्कार घालायला पण शिकवलं. तर एक 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये माझ्या गोळ्या अर्ध्या झाल्या आणि 6 महिन्यामध्ये माझ्या गोळ्या पूर्ण सुटल्या. आता मला डायबिटीज बीपी साठी गोळी नाही घ्यावी लागत. तर हे म्हणजे बरेच जण, आम्ही मग रेसिडेन्शियल कॅम्पला गेलो, तिथेही सगळ्यांना माझं उदाहरण सांगितलं. मग व्हिक्टर म्हणून डिक्लेअर केलं. आणि आज मी त्या संस्थेकरता हेल्थ मेंटर म्हणून काम करतोय, विदर्भाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतोय. बरीचशी कामं फोनवर होतात अँड्रॉइड फोन घेतल्यापासून, त्याच्यामुळे जावं नाही लागत. पण माझी तयारी असते. म्हणजे बरेच जण कोणी खूप वृद्ध असतील आणि त्यांना फोन नसतील वापरत, तर त्यांना मी स्वतः जाऊन सांगतो. माझ्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे आणि माझं उदाहरण पाहून तिथे जवळजवळ 250-300 लोक जॉईन झाले. आणि 250-300 मध्ये मी तर स्वतः पर्सनली कॉन्टॅक्ट केलं असेल 2,500 लोकांना. सगळ्यांना समजावून सांगितलं की काय लाईफस्टाईल आहे, हा कसा वाढत जातो, एज प्रमाणे कसा वाढतो, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्राम हा त्या प्रोग्राममुळे माझं आयुष्य जरा चांगलं झालं आहे. गोळ्या घ्यायची गरज नाही पडत. त्याच्याच बरोबर त्या अनुषंगाने होणारे रोग पण होत नाही. हे सगळ्यात मोठं त्याचा बेनिफिट आहे. माझ्याच मेंटरनी त्याच्या पुढे एक कोर्स केला होता, माइंड ट्रेनर म्हणून. तर तो कोर्स मी पण केला. त्या कोर्समध्ये मला भारतातल्या नंबर 1 ट्रेनरनी शिकवलं. आणि त्या ट्रेनिंगचं ड्युरेशन ऐकाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
सकाळी 5:30 ते रात्री 1:30 पर्यंत कोर्स होता. पण 5 स्टार हॉटेलमध्ये फक्त आम्ही 80% सॅलड खाल्लं. तर कधीही झोप नाही आली किंवा झोपेचा बॅकलॉग भरावा लागला असं नाही झालं. या ट्रेनिंगच्या दरम्यान फक्त 25 मिनिटं जेवायला मिळायचे आणि अर्धा तास वॉशरूम करता. अदरवाईज सगळं तिथे कंटिन्युअस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी शिकणं चालू होतं. मागच्या मे मध्ये मी हा कोर्स पूर्ण केला आणि या कोर्समुळे मला स्वतःला आता बरंच कॉन्फिडन्स आलेला आहे. शिकवतो पण मी. तर झुओलॉजी मध्ये मी गायडन्स देतो. त्याच्यानंतर स्टुडंट काउन्सिलिंग करतो, एज्युकेशनल काउन्सिलिंग करतो, माइंड ट्रेनर आहे. आणि जेव्हा नोकरीत होतो तेव्हा शनिवार रविवारी मी एन्व्हायरमेंट कन्सल्टंट म्हणून काम करायचो. एन्व्हायरमेंट कन्सल्टंट जेव्हा करायचं मी काम हळूहळू करत करत नावाच्या संस्थेने बी ग्रेड मध्ये सिलेक्शन केलं. त्या पोझिशनचं नाव होतं इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी फील्ड एरिया एक्सपर्ट. तर नवी कोणती इंडस्ट्री निघत असते तिथे बरेच सर्टिफिकेट लागतात. तर एक सर्टिफिकेट इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटीचं असतं. त्याच्यासाठी मी सर्वे करायला जातो. माझी टीम असते बॉटनी आणि झुओलॉजी वाली, आणि हे सगळेजण मिळून आम्ही एक रिपोर्ट बनवतो एक्झिस्टिंग प्लांट ॲनिमलचा आणि मग तो सबमिट करतो मिनिस्ट्रीमध्ये. तर अशा रीतीने माझं थोडंफार चालू आहे आयुष्य. आणि मला वाचनाची खूप आवड आहे. माझ्या घरी पुस्तकं नाही, शो पीसेस नाही आहे, पण पुस्तक खूप आहे. अगदी सुरुवातीला सुद्धा मी अलमारीत पुस्तकं ठेवले आहे. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे माझ्याकडे पुस्तकं आहेत. या वाचनामुळे मला बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव सुद्धा घेता आला. आयुष्यात माझे 1-2 पडण्यामुळे ऍक्सिडेंट झाले आणि जेव्हा मला प्लॅस्टर होतं तर त्या दरम्यान घरी वेळ जायचा कसा हा कधी प्रश्न नाही आला मला वाचनामुळे. कोरोनामध्ये सुद्धा मी 51 पुस्तकं वाचली असतील. तसंच लिखाण पण आहे माझं. पेपरमध्ये आतापर्यंत 70-80 आर्टिकल्स लिहिलेले आहेत मी. मराठी विज्ञान परिषद म्हणून एक संस्था आहे, तिचा पण मी उपाध्यक्ष होतो आणि तिथे पण मी मराठीमध्ये सायन्सचं प्रोपोगेशन केलंय. तर वेगळे वेगळे फील्डमध्ये काम केल्यानंतर माझ्याकडे कंटाळ आला किंवा बोर झालं हे 2 शब्द माझ्याकडे नाहीच आहे. हे काम झालं की ते, दुसरं झालं की तिसरं, हे पुस्तक झालं की दुसरं पुस्तक नवीन कुठे मिळतं, किंवा मी प्रत्येक पुस्तकांच्या प्रदर्शनामध्ये जाऊन आणलेली पुस्तकं आहे. मला बरेच आवड पाहून बरेच जण प्रेझेंट सुद्धा पुस्तकच देतात. तर ही सगळी पुस्तकं माझ्या घरी असलेली जवळजवळ वाचून झालेली आहेत. फार कमी अशी पुस्तकं आहे की मी जरा नंतर वाचू किंवा हा माझा विषय नाही अशी म्हणून बाजूला ठेवलेली असतील. बाकी सगळी पुस्तकं माझी वाचून झालेली आहेत. आजही मला कोणत्याही याच्यामध्ये विचारलं, स्टुडंट्सने विचारलं तर मला असं म्हणता नाही येत की बाबा मी नंतर वाचून सांगेन. ते नंतरची वेळच नाही येत. माझ्या घरीच पुस्तकं आहेत, कुठे लायब्ररीत जायची गरजच नाही पडत. तर हा सगळ्यांच्या मदतीने झालेला माझा जीवन प्रवास, मला वाटतं आज आपल्या संस्थेने संधी दिल्यामुळे मला तो पूर्ण शब्दात व्यक्त करता आला. थोडंसं मागे पुढे झालं असेल त्याच्याबद्दल क्षमस्व. नमस्कार. धन्यवाद सर. खूपच छान प्रवास आहे तुमचा. मी काही बोलण्याच्या आधी आमच्या मेंटर भावनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी बोलावं. भावनाताई. ताई आवाज नाही येते ताई.
माझं झालं. आता येतोय का आवाज? हो, येतोय ताई, बोला. हो हो, हा आला हा आला. हा. नमस्कार सावरकर सर. नमस्कार. तुमचं संपूर्ण भाषण, तुमचं सगळं बोलणं ऐकताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की असं तर नाही ना की सावरकर आडनावातली ही जादू आहे की इतकी व्हर्सेटाईल प्रतिभा तुम्हाला लाभलेली आहे. म्हणजे मला म्हणजे निव्वळ अद्भुत. म्हणजे आज तुम्ही रिटायर्ड होऊन 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी इतके आतुर, इतके उत्सुक आहात आणि त्याच्यासाठी मेहनत घेत आहात, हे ऐकून खरोखर म्हणजे खूप अशी प्रेरणा मिळाली. म्हणजे म्हणजे मी आता 54 वर्षांची आहे आणि मला अशी एक अशी स्टॅग्नन्सी आल्यासारखं झालं होतं की हा म्हणजे नवीन शिकणं, वाचन ह्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे पण वेगळे काही कोर्स करावे खास वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा मागे पडून गेलेल्या आहेत. तर मग तुमच्या निमित्ताने म्हणजे मी पुन्हा हा विचार करायला लागले की नाही नाही, अजून काही खूप आपण मोठे झालो नाहीये की आपण काहीतरी कोर्सेस करणं किंवा ह्या गोष्टी सोडून द्यायला हव्या. म्हणजे खूप तुम्ही छान वाटलं सर. खरंच म्हणजे मला असं वाटतंय की मला विशालने चान्स दिला त्याच्यामुळे सार्थक झालं. एक जण जरी इन्स्पायर झाला. आणि तुम्हाला एक अजून सांगायला मला आवडेल की माझं बायोलॉजिकल वय फक्त 35 आहे. वा वा, क्या बात आहे. म्हणजे मला त्यामुळे असं वाटतं म्हणजे हे सुद्धा मला ना एक वेगळंच रिलेशन वाटलं की बाबा आमटेंचं मला वाटतं 92व्या वर्षी बायोलॉजिकल वय त्यांचं काढलं होतं. तेही असंच काहीतरी 30च्या आसपास आलेलं होतं. हो. तर तुम्ही कदाचित आनंद निकेतन मध्ये शिकल्याचा हा परिणाम आहे की काय माहिती. आणि माझे मेंटर्स खूप चांगले आहे सगळे. म्हणजे अजूनही ते मला गाईड करत असतात. आणि काही इथे नसले तरी मला मेडिटेशनमुळे त्यांचं गायडन्स मिळतच असतं. वा वा, खूपच छान. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की इतकी सगळी प्रतिभा तुमच्याकडे आहे, इतकं सगळं शिक्षण तुमचं झालेलं आहे, इतक्या मुलांना तुम्ही तयार केलेलं आहे, तुमचे स्टुडंट्स इतके छान तयार केलेले आहेत. म्हणजे एवढ्या अचिव्हमेंट्स असताना सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये इतकी नम्रता आहे, ही गोष्ट खूप म्हणजे खूपच मला घेण्यासारखी वाटली. की अदरवाईज आपण असं बघतो की एक थोडीशी काहीतरी अचिव्हमेंट असते आणि मग मी म्हणजे कोण अशा पद्धतीचं वागणं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. पण तुमच्या बाबतीत ते नाही. म्हणजे म्हणजे तो शेर मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण एका शायरने असं म्हणून ठेवलंय की झाड जसं जसं उंच होतं तसं जसं त्याची सावली विस्तारत जाते. तर अशा पद्धतीचंच तुमचं आयुष्य म्हणजे आयुष्याचा सगळा प्रवास ऐकताना मला जाणवलं. आणि संपूर्ण तुमच्या ह्या आजच्या भाषणाचे 4 टप्पे करायचे म्हटले तर त्या 4 टप्प्यापैकी फक्त एका टप्प्यात तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही पोलिओग्रस्त झालात आणि तो काळ हा अगदी थोडक्यात सांगून पुढे मात्र त्याच्यावरती मात कशी केली ह्याच्याच बद्दल जास्तीत जास्त बोललात. आणि हेच आम्हालाही अगदी अपेक्षित होतं आणि हवं होतं. कारण बरोबर आहे की जे झालंय त्याच्यावरती सोल्युशन शोधणं हे शेवटी खूप महत्वाचं असतं. आणि तुमचा पूर्ण जीवन प्रवास ऐकून आणि मला हे पण ऐकून आश्चर्य वाटलं की तुमच्या जीवन प्रवासाबद्दल तुम्ही आज पहिल्यांदाच बोलता आहात. वास्तविक ठिकठिकाणी तुमची व्याख्यानं व्हायला हवीत असं तुमचा एकंदरीत जीवन प्रवास आहे. पण मला म्हणजे तुम्हाला ना एक प्रश्न या संदर्भात विचारावासा वाटतो की आज ह्या वयामध्ये असताना इतकं सगळं ज्ञान संपादन केलेलं असताना सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकत राहण्याची उर्मी तुम्ही टिकवून ठेवलेली आहे, ती कशी काय टिकवली? की माझे सगळे मेंटर्स आणि गुरु PhD गाईड म्हणजे मी जेव्हा हॉलंडला गेलो त्या लॅबमध्ये त्या 72 साली जाऊन आल्या होत्या. तर त्या जेव्हा होत्या त्यांच्या एक कलिग मला वर चढताना येणार म्हणून त्या लॅबमध्ये खाली भेटायला आल्या, ज्या कधी स्वतःची सोडत नाही. फक्त त्यांचे गाईड इतके चांगले होते की त्यांचं रेप्युटेशन इतकं होतं की त्यांचा स्टुडंट म्हटल्याबरोबर त्या खाली भेटायला आल्या. वा वा, असे खूप स्टुडंट्स आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला असिस्टंट डायरेक्टर माझा स्टुडंट आहे. त्याच्यानंतर इकडे म्हणजे आता थोडस पॉलिटिकल होईल पण मोदींच्या ग्रुपमध्ये पण एक आमचा स्टुडंट आहे. 30 ती पण आहे, त्याच्यामध्ये पण आहे आमचा स्टुडंट. तर असे खूप चांगल्या चांगल्या पोझिशन मध्ये असणारे स्टुडंट्स आहेत.
लिडिंग नेफ्रॉलॉजिस्ट आहे नागपूरचा, तो पण आमचा कॉलेजमधून डॉक्टर झालेला आहे. तर असे पुष्कळ गोष्टी आहेत की ज्याच्यावरतून असं वाटतं की आपण काही अजून हे नाहीच झालो. म्हणजे ते भेटतात तेव्हा डबल उत्साह येतो त्यांच्याकडे पाहून. ते मला म्हणतात की आम्हाला की मला फ्रेश वाटतं. असं चालू वा असतं. वा. खूपच छान सर, खूपच छान. खूप छान वाटलं ऐकून. आणि म्हणजे संवाद सारथीच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा खोवला गेला तुमच्या भाषणाने, असं मला म्हणावं असं वाटतं. खूप धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. इतक्या कॉम्प्लिमेंट्सने मलाही असं वाटतंय की छान चान्स मिळाला आज बोलायला. स्वतःबद्दल अगदी पहिल्यांदा बोललोय मी. हो, आणि सर तुम्ही लिहा, तुमचा हा प्रवास फारच सुंदर आहे. म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल लिहा, खूप गरजेचं आहे, ते प्रेरक असतं सर्वांसाठी. नक्की लिहा. इतके चांगले कलिग होते की माझे, म्हणजे मी जेव्हा बसनी जायचं, आम्ही कॅम्पसला जायचं लॉ कॉलेजमधून, युनिव्हर्सिटी हॉस्टेलला असायचं आणि कॅम्पसला जायचं, तर तेव्हा माझ्या हातातले पुस्तकं खिडकीमधून ते घेऊन घ्यायचे. ते आधी बसून यायचे, बस भरलेली असायची आणि बस आतमध्ये गेल्यानंतर नुसता रॉड हाताने धरला. माझे हात खूप पक्के होते त्यावेळेला, आता नाहीये डायबिटीसमुळे, पण त्यावेळेला नुसता रॉड धरला तरी मी उभं राहू शकायचं. शिकवताना सुद्धा खुर्चीला नुसतं थोडंसं टच केलं तरी मी 45 मिनिटं इझिली काढून घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे शिकवणारे इतके चांगले होते आणि मला म्हणजे काय म्हणायचं त्याला, मेमरी जरा बरी आहे, तर त्याच्यामुळे मला कधी तसा त्रास नाही झाला कुठेच. आणि मला सर तुमच्या या पूर्ण बोलण्यामध्ये ही सुद्धा म्हणजे गोष्ट अगदी अधोरेखित करावीशी वाटते की जनरली मनुष्य स्वभाव असा असतो की आपल्याला आलेल्या ज्या दुःखद आठवणी असतात किंवा त्रास झालेले असतात, ह्याच सांगाव्याशा वाटतात किंवा ह्या आठवणी खूप कवटाळून धरून ठेवलेल्या असतात माणसाने. पण तुमच्या बाबतीमध्ये मात्र तुमच्या या पूर्ण इतक्या वेळेच्या बोलण्यामध्ये, पाऊण तासाच्या तुमच्या बोलण्यामध्ये, सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे आता समारोपाला येताना सुद्धा तुम्ही पुन्हा तशीच आठवण सांगितली की मला कसं लोकांनी मदत केली, मला कशी लोकांनी प्रत्येक ठिकाणी मदत केली, कसे चांगले लोक मिळत गेले. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आणि ही अतिशय म्हणजे असं सकारात्मक वृत्ती असल्याचं निदर्शक आहे. म्हणूनच तुम्ही कदाचित इतके आनंदी आहात आणि इतकं छान नवीन ग्रेट. नवीन शिकता गायडिंग आहात. ग्रेट, स्पिरिच्युअल गुरु पण ग्रेट आहे. कधीही असं आपल्यामध्ये मीपणा येऊ नाही द्यायचा हे त्यांनी खूप आधीपासून शिकवलं होतं. तर ते ऑलरेडी असे सगळे लोक एका पाठोपाठ किती चांगले मिळाले, त्यांचं म्हणजे ऋण या जन्मात पेटणारच नाही असं आहे. वा सर, वा वा, खूप धन्यवाद सर. ओव्हर टू विशाल. धन्यवाद ताई. रणजित जोशी सर. हा, नमस्कार दिलीप जी. नमस्कार. ओळखता का मला? अरे काय तुम्हाला मला कसं ओळखता का? विसरू कसं शक्य? काय, भावना ताईने सगळं तुमचं जे आहे खरंच कौतुक केलं आणि खूप छान, म्हणजे तुम्ही जे हे सांगितलं आपलं, ह्या ज्या माहिती आहे त्या खूप म्हणजे उत्स्फूर्त लोकांना, आपल्या यंग लोकांकरता अत्यंत त्याला प्रेरणादायक आहे. आणि आता या वयात आपण जे काम करतो त्या कामामुळे आणखीन इतरांना म्हणजे एक स्फूर्ती मिळते. आणि मला तर पुष्कशा गोष्टी माहितीही नव्हत्या तुमच्या, तशा आपली भेट काही काही कमी गोष्टी होते. कमी भेट होते त्याच्यामुळे. आणि छान आहे. मला त्या कुलकर्णींचा जर का तुम्हाला माझ्या फोनवर हे फोन पाठवता आला तर मला सांगाल, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. कारण कोणते मलाही कुलकर्णी? 4-5 वर्षापासून डायबिटीस आहे अच्छा, हो का? आणि मिसेसलाही आहे. नाही तर तुम्हाला त्यांना त्या दृष्टी भेटायची गरजच नाही, तुम्ही दोघं जण माझ्या घरी या. आता नाही, माझी मिसेस येऊच शकत नाही, तिला जरा मुश्किल आहे. अरे मी येऊन जाईल घरी. येईन तुमच्या हा, घरी. ठीक आहे. तुम्ही आले तर मला तर आनंदच आहे. निश्चित मी येईन ना, निश्चित. माझं हे कामच हा आहे सर. हा, छान छान. या एखाद्या वेळेस घरी. नक्की. हा, आणि भाग्येश हा, कुलकर्णी खूप मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे, सगळ्यांना भेटू नाही शकत, त्याच्याच करता हा, त्यांनी मला विदर्भाचा हेल्थ मेंटर म्हणून अपॉइंट केलाय. छान छान. आणि भावना ताईंना नमस्कार. खूप दिवसानंतर आज भावना त्यांचे दिसल्या, भेटल्या.
ठीक आहे, भेटू मग आपण. हा खूप धन्यवाद रणजित सर. थँक्यू. खूप खूप काळानंतर आपली आज याच्यावर मुलाखत झाली. हो, खरंय खरंय. ओके. मॅडम आपण काय ठीक आहे. करता? मी मॅडम काय करता? मी सध्या सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून काम करते. मी शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहे आणि 30 वर्ष मी ट्युशन्स घेत होते. नंतरच्या काळामध्ये मी पण म्हणजे आपण जसं सायकोलॉजीशी संबंधित कोर्स केला तसं मी NLP प्रॅक्टिशनर कोर्स केला आणि पण केलाय माइंड ट्रेनर मध्ये NLP केलाय. हा तेच. तर मला आवडले NLPचे सगळे टेक्निक्स पण मला खूप आवडले आणि एक हीलर म्हणून काम करायला मला खरंच खूप आवडतंय आणि म्हणजे मी ते विना मोबदलाच करते आहे. त्यासाठी कोणतेही काही शुल्क आकारत नाही. ज्यांना आवश्यकता असते ते लोक स्वतःहून अप्रोच होतात आणि अशा पद्धतीने काम चालू असतं. आणि एक सामाजिक कार्यकर्ती आहे. अच्छा. आणि कुठे असता? नाशिकला असते मी. नाशिकला असतात. हा. आणि नागपूर हे माझ्यासाठी खूप म्हणजे प्रेमाचं आणि आवडीचं ठिकाण आहे. कारण माझी एकदम परममैत्रीण नागपूरला असते. नागपूरला माझं अधनंमधनं येणं होत असतं. अरे या माझ्या घरी नक्की. जरूर सर. यावेळेस आले ज्या की म्हणतात भावनाताई म्हणतात पण अजून माझ्याकडे नाही आल्या. हो खरंच खरंच. पण आता यावेळेस आले ना की सगळ्यांचा रुसवा नक्की काढणार. हो हो. पर्सनल भेटी झाल्या की थोडा वेगळा आनंद उत्सुकता हो खरंय खरंय खरंय. या नागपूरला आले की नक्की भेटा. नक्की नक्की सर. रणजित सिंगरू बरोबर पत्ता पाठव माझा. डॉक्टर प्रवीण ठीक सर. आहे. प्रवीण सर. नमस्कार सर. नमस्कार सर. मी या दोघांचंही म्हणजे माझे प्रेरणास्थान हे दोघंही आहे. रणजितजी जोशी सर आणि आमचे सावरकर सर. या दोघांपासून ऊर्जा मिळत असते मला. अरे वा. चला. आणि दोघांबद्दल तर म्हणजे मी बोलण्या इतकं मोठाही नाही आहे म्हणा. त्यांचं कार्य दोघांचंही खूप अतिशय अपंगांसाठी म्हणा किंवा त्यांच्या फील्डमध्ये सुद्धा खूप ते एक्सपर्ट आहेत सगळे लोक. आमच्या यंग जनरेशन साठी ते मोठे प्रेरणादायी आहे. आपण कोणाहीकडनं शिकू शकतो. आपल्यापेक्षा लहान असलेलं सुद्धा आपल्याला प्रेरणा देऊ शकतो. प्रश्नच नाही. वेगवेगळे एक्सपर्ट असतात. नाही हे तुमचं मोठेपण आहे पण बरचसं तुमच्याच कडून शिकायला मिळत आहे आणि एनर्जी पण नैराश्य आल्यानंतर जे काय म्हणू आपण त्याला एक ऊर्जा जी येते नवीन चेतना ती तुम्हा दोघांमुळे येते. पण नाही म्हणूनच तुम्ही हा जो नैराश्य हा शब्दच वापरू नका. नाही नैराश्य. आपण थोडस थकलेलं असलो ना तर प्रॉपर ब्रीथ नाही करत आपण. जर व्यवस्थित ब्रीथ केलं ना कॉन्शियस ब्रीदिंग केलं की आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो पुन्हा. म्हणजे लक्ष द्यायचं आपण श्वास घेतावर. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आपल्या मग बाकीच्या याच्याकडे लक्ष नाही जात आणि आपण पुढचं काम करू शकतो व्यवस्थित. कोणत्याही मेडिटेशनच्या आधी श्वासांवर लक्ष करा. म्हणजे डेलिबरेटली. सावरकर सर एक बायोलॉजिकल क्वेश्चन होता की आपण ब्रीदिंग कंट्रोल केलं तर आपलं लाईफ प्रोलॉंग होऊ शकतं का? जसं पूर्वीचे ऋषीमुनी करायचे ते जसं प्राणायाम किंवा हे आपण लंबा श्वास घेणं म्हणजे खूप लंब ब्रीथ करणे असं काही होऊ शकतं का? म्हणजे अजून तर मला म्हणजे एक नेहमी प्रश्न पडतो हा की पूर्वीचे लोक जास्ती आयुष्य काढायचे म्हणजे त्यांचं लाईफ स्पॅन जास्ती असायचा आणि हेल्दी लाईफ जगायचे. याला 2 उत्तर आहे. पहिलं उत्तर आहे स्पिरिच्युअल याच्यामध्ये की आपण जर जेवढे श्वास ठरलेले असतात ते जर आपण ब्रीथ कंट्रोल केलं तर तेवढे श्वास संपतपर्यंत आपलं आयुष्य असतं. त्याचं दुसरं उत्तर आहे की काही सेल्स त्यांचं प्रोग्राम्ड डेथ असतं. अपॉप्टोसिस असतं. अपॉप्टोसिस असल्यामुळे ते सेल मरणारच आहे. आणि जर आपण रॉ मटेरियल दिलं नाही तर नवे सेल कसे फॉर्म होतील? म्हणजे चांगलं रॉ मटेरियल द्यायचं. मग रॉ मटेरियल मध्ये मटेरियलिस्टिक म्हणजे सगळे विटॅमिन आणि बाकी रॉ मटेरियल दिलं पण प्रत्येक सेलला एक मेमरी असते आणि ती मेमरी किंवा माइंड जे आहे
ते मात्र फक्त प्रॉपर मेडिटेशननी व्यवस्थित करता येतं. तर ते अच्छा. मेडिटेशन राईट डायरेक्शननी असेल तर तुम्हाला थोडस लॉंगिव्हिटीचा चान्स अच्छा. असतो, पण गॅरंटी अच्छा. नाही. अच्छा. अच्छा. पुन्हा तुम्ही इनहेल करता तेव्हा बाहेर काही हार्मफुल केमिकल्स घेतले तर तुम्हाला थोडासा, किंवा पोल्युशन म्हणजे शुद्ध हवा नसेल, केमिकल्स असतील त्यामध्ये, तर तुम्हाला व्हायची शक्यता असते. आणि मग ते एक कारण पुरतं म्हणजे एज कमी व्हायला. मग तेही कारण असेल सर, की हे जे ऋषी मुनी पूर्वी हिमालयात जाऊन बसायचे, पोल्युशन फ्री एरिया पूर्ण, आणि पुन्हा ते आपलं ब्रीथ वर कंट्रोल करणे, हे असेल फॅक्टर त्याच्यासाठी. हो हो. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक अजून आहे, हे जे म्हणजे मेडिटेशन केल्यानंतर हॅपी हॉर्मोन्स असतात की नाही, तर त्या हॅपी हॉर्मोनचं सर्क्युलेशन व्यवस्थित असेल तर तुम्हाला अच्छा. तो एक फिलिंग येतं तुम्हाला. म्हणजे त्यांनी सडनली हे नाही येत, सेल डिवाइड होताना इरेग्युलर डिवाइड नाही करत. अच्छा. हा. धन्यवाद सर. ओके. सरांची तब्येतही चांगली नव्हती मध्यंतरी, आता सर एकदम ऍक्टिव्ह दिसून राहिले परत पूर्वीसारखे. विशाल सर. धन्यवाद सर. डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. सरांना ऐकलं मी, मध्ये रेंजचा प्रॉब्लेम आला म्हणून ऐकता, आणि मी परत ऐकेन. तर सरांचं खरंच खूप, म्हणजे सगळं ऐकून खूप इन्स्पायर झाले. आणि सर म्हणे की डिप्रेशन किंवा असा शब्द काढायचाच नाही, तर मला फार ते ऐकून खूप छान वाटलं, असं ब्रेन वॉश झाल्यासारखं झालं. तर खरंच सर तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि मला प्रश्न असा विचारायचा आहे सर, की उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली काय असेल, हे एक. आणि दुसरं, पर्यावरणाबद्दल तुम्ही काम करतात, तर त्यात पर्यावरणीय कामाबद्दल सांगा की. असे 2 प्रश्न माझे आहेत. धन्यवाद. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे कमी खाणे, वेळेवर खाणे, आणि झोप व्यवस्थित घेणे, आणि भरपूर पाणी पिणे, आणि थोडी एक्सरसाइज. हे झालं काय करायचं विदिन कंट्रोल. आणि आपल्या कंट्रोलमध्ये जे नसतं, कॉम्पिटिशन, जेलसी, त्याच्यानंतर थोडासा निगेटिव्ह लोकांमध्ये राहणे किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स टाळणे, हे जर केलं तर आपलं आरोग्य व्यवस्थित होऊ शकतं. आणि शिकलेल्या सगळ्या लोकांनी नक्की थोडंसं मेडिटेशन नक्की करावं. मेडिटेशनने तुम्हाला मन चांगलं राहिलं की मग त्यांची रिॲक्शन पण चांगली होते, आणि रिॲक्शन चांगली राहिली की रिझल्ट चांगले मिळतात. आणि कमी जेवलं की जरा थोडंसं ऍक्टिव्हिटी राहते. आणि रात्री तर अक्षरशः जेवणात आणि झोपेमध्ये 2.5 तासाचं अंतर ठेवायला पाहिजे. तर सकाळी 7:30-8ला जर जेवण झालं तर 10:30 पर्यंत झोपायला काही हरकत नाही. ही मात्र रेग्युलर सवय ठेवायची. आणि रविवार आहे म्हणून उशिरा उठतो असंही नाही करायचं. त्याही दिवशी रेग्युलर उठायचं. म्हणजे आमचे वडील टीचर होते, आणि ते मला राघोबा तडखरकरांचे 3 भाषांतर पाठमाला केल्याशिवाय जेवायला नाही मिळायचं आम्हाला. आणि ते स्वतःही जेवायचे नाही आम्ही केला नसेल तर. आणि कुठेही बाहेर गेलं ते वेळेवर यायचं, आणि रविवारी सुद्धा त्याच वेळेला उठायचं, की रविवार आहे म्हणून जास्त झोपून घेऊ असं नव्हतं आमच्याकडे. तर ती सवय मला आजही अजूनही आहे. आणि आता सध्या हेल्थ चांगली असल्यामुळे झोपही कमीची गरज आहे. बरेच वेळा सकाळी 2 मेडिटेशन असतात माझे. एक स्पिरिच्युअल मेडिटेशन असतं आणि दुसरं अल्फा मेडिटेशन असतं. तर या स्पिरिच्युअल मेडिटेशनमुळे थोडीशी ऊर्जा मिळते, अल्फा मेडिटेशनमुळे हेल्थ चांगली राहते. आणि एन्व्हायरमेंटचं जे काम आहे माझं, हे एन्व्हायरमेंटचं काम सर्वे करतो आम्ही, असे प्लांट्स आणि ॲनिमलचा. तशी इंडस्ट्रीजसाठी एखादी जागा असते, त्या जागेमध्ये जाऊन आतमध्ये प्लॉट्स पाडतो. त्या प्लॉट्स मधले झाडं मोजतो आम्ही ऍक्च्युअली, आणि त्याचा शेनॉन विनर इंडेक्स काढतो. तो म्हणजे डेन्सिटी किती आहे, किती झाडं इंडस्ट्रीमध्ये जातील, तेवढे लावा, कसे लावायचे, कोणते लावायचे हे शिकणं. आणि तिथे जे ॲनिमल्स असतात त्यांची मुवमेंट कशी आहे, किंवा तिथे कोणता एंडेंजर्ड ॲनिमल तर नाही, याचं सगळं आम्ही सर्व्हे करतो. ते गेले 20 वर्षापासून करतोय. आणि नॅबेट नावाची एक ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची.
जशी नॅक असते कॉलेजमध्ये तशी नॅबेट असते. तर नॅबेटनी माझं बी ग्रेड मध्ये इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी फील्ड एरिया म्हणून एक्सपर्ट म्हणून नॉमिनेशन केलंय. तर आता कोणतीही इंडस्ट्री म्हणजे मला एका एनजीओच्या थ्रू करावं लागतं. मी स्वतः नाही करत एकटा. 15-20 जणांची टीम असते आमची आणि 20 वर्षापासून करताय. त्याच्यामुळे एक दोनदा गेलं की मला बऱ्याचशा आयडिया येते. मग मी टाईप करतो आणि सगळ्यांना पाठवून देतो. म्हणजे मग ते लोक फायनल रिपोर्ट घेऊन जातात मिनिस्ट्रीमध्ये. काही त्याच्यावर क्वेरी आली की मग आम्हाला जावं लागतं मिनिस्ट्रीत उत्तर द्यायला. 400 कोटीची असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबईला जावं लागतं. त्याच्यावरती असेल ए ग्रेडची तर ते दिल्लीच्या मिनिस्ट्रीमध्ये जावं लागतं. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट मध्ये जावं लागतं. तुम्ही बायोलॉजी वाले आहे का? ग्रेट. नाही सर, माझा इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे, पण पर्यावरणाबद्दल अटॅचमेंट आहे म्हणून. हो हो, अगदी छान हे आहे. इकॉनॉमिक्स मध्ये तर खूप जण असतात पर्यावरण. म्हणजे हा ऍक्च्युअली पर्यावरण हा जो प्रकार आहे हा भूगोल टीचर आणि इकॉनॉमिक्स वालेच बरेच ठिकाणी शिकवतात. एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आहे आम्हाला. हो ना. हं. आहे ना. आता प्रत्येक झाडाची कॉस्ट काढतो ना आपण. प्रत्येक ते झाड किती वर्षाचं आहे, किती वर्ष ते ऑक्सिजन किती दिला, त्याच्यावर सगळी कॉस्ट अवलंबून असते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये पर्यावरणीय इकॉनॉमिक्स आहे. खूप छान सर, ऐकून खूप छान वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. सर, खरोखर तुमचा प्रवास प्रेरणादायी होता. तुम्ही इतक्या पॉझिटिव्हली बोलले तरी पण माझ्या मनात एक प्रश्न आहेच की या सगळ्या तुमच्या जीवन प्रवासात सर्वात आनंदाचा क्षण तुमचा की जो कधी विसरू शकत नाही. पहिला क्षण म्हणजे मला डॉक्टरेट मिळाली त्या कॉन्व्होकेशन मध्ये मी होतो, तो माझा क्षण होता महत्वाचा. आणि तो मला अजूनही आठवतो. म्हणजे अल्फा मेडिटेशन करताना एक चांगल्या गोष्टी आठवा म्हणतात, तेव्हा मी तो पहिला क्षण आठवतो की मला डॉक्टरेट मिळाली, ते कॉन्व्होकेशन. दुसरा म्हणजे मला माझा मुलगा झाला त्यावेळेला जो म्हणजे एक असं खूप हे नव्हतं, पण त्यावेळेला पण एक चांगलं वाटलं. आणि तिसरा क्षण म्हणजे मी बेल्जियमला अँटवर्प नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट केला. पहिलीच कॉन्फरन्स, पहिलाच माझा प्रयत्न आणि त्याला रिस्पॉन्स जो दिला लोकांनी, त्याच्यामुळे मला अजूनही ते आठवलं की अरे आपण कसं करू शकलो एवढं. तर ते थोडंसं जाणवतं. तसे माझ्या आयुष्यात एका पाठोपाठ एक चांगले क्षण आले आणि त्या चांगल्या क्षणांनी तर भरपूर ऊर्जा मिळते. आणि आता आज एक तुम्ही चांगला आनंदाचा क्षण आणला की मला सीमावलोकन करता आलं आपल्या आयुष्याचं. सर, अजून याच्या अगदी विरुद्ध, तुम्ही तर त्याबद्दल बोलला नाही तरी पण प्रत्येका जीवनात काहीतरी अगदी पेनफुल क्षण असतात ना. तर ते तुमच्या जीवनात काही आलेत का, दुःखदायक किंवा हो आले. वेदनादायक? त्याबद्दल पण थोडक्यात सांगा. आले ना, येतातच ते. पण तुम्हाला खरं सांगू का, त्याची आठवण नकोच वाटते असं आहे. आले, पुष्कळ आले असे. असे आले की ते म्हणजे त्या याच्यामध्ये काय करायचं, पहिले जेव्हा यंग होतो तेव्हा राग यायचा आणि 2-3 महिने तरी त्याच्यामुळे झोप नाही यायची रात्रीची. असे क्षण पण मी घालवले आहे. आणि मग आता मात्र पटायला लागलं की अरे त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे इतकं लक्ष देणं म्हणजे इतकं महत्व देणं, त्याच्यापेक्षा आपण विसरून जाणं आणि फॉरगिव्ह अँड फॉरगेट असं करणं म्हणजेच आपण पुढे जाऊ शकतो. निश्चितच सर, छान तुमचं फॉर्म्युला आहे लाईफ जगायचा, लाईफस्टाईलचा. सर, एक तिसरी गोष्ट की हे सगळं जीवन प्रवासात तुम्ही जसं सांगितलं की मी कायम आनंददायी आहे, पॉझिटिव्ह आहे, तर ही सगळं एनर्जी तुम्ही कशी मेंटेन ठेवली लहानपणापासून आतापर्यंत, हा ऊर्जेचा स्रोत? लहानपणापासून माझे आई वडील मला म्हणजे पहिले गुरु आमचे. वडील खेळायचे, त्याच्यानंतर आई कुठे गेली बाहेर की तिला अरे रे याला हे झालंय वगैरे, तुम्हाला मोठेपणी कसा काय करेल काळजी वगैरे सगळं म्हणायचे, पण तेही आईनी सहन केलं. तर ते त्या याच्यात त्या स्टेज मधून गेल्यानंतर बरेच वेळा चांगले फ्रेंड्स मिळणं,
आणि चांगले मित्र वगैरे मिळणं. मला ज्यांनी लुना शिकवली तसा माझा एक मित्र होता, मागे बसून तो शिकवायचा मला. आणि एका यांनी एक सरदारजी आहे आमच्या तिकडे नागपूरला सदरला, त्यांनी माझी स्कूटर बटन स्टार्ट स्कूटर आल्याबरोबर त्यांनी 2 चाक लावून दिले, पटकन 1 महिन्यात तयार करून दिली. मग माझी आई वडिलांना फिरायचं तर कार घ्यावी लागली, तर त्यावेळेला हातात क्लच करून देणारे कोटकर डायनामिक्स म्हणून पुण्याचे होते, त्यांनी करून दिली. मी नेली कार तिथे, त्यांनी अगदी सायंटिफिकली आणि लिगली अप्रूव्ड सिस्टीम बसवून दिली. तर मी ती तशी गाडी मी 20 वर्ष चालवली. आता निघाल्या ऑटोमॅटिक कार, त्यावेळेला नव्हत्या. तर त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटायचं मला कार चालवता येते म्हणून. बरेच चांगले चांगले अनुभव आले आणि हे अनुभव नेहमी करता राहतील माझ्याजवळ. निश्चितच सर, खूपच छान प्रवास आहे तुमचा आणि नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही जे अगदी थोडक्यात आणि प्रत्येक टप्पा अगदी विस्ताराने आणि थोडक्यात मांडला, की ज्यातनं मेन मुद्दे की जे माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि यातनं जे पण लोक ऑनलाईन याला ऐकणार आहेत नंतर किंवा आता ऐकत आहेत, तर या सगळ्यांनाच यातनं नवीन एनर्जी नंतर नवीन प्रेरणा मिळणार आहे, याबद्दल शंकाच नाही. आणि खरोखर सर की आज 76व्या एपिसोड मध्ये पण प्रत्येक वेळेस तुमच्यासारखे वक्ते जेव्हा येतात तर नवीन शिकायला मिळतं, नवीन ऐकायला मिळतं. आणि तुम्ही तर जसं समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणतात, जे जे अनुकूल ते करावे तात्काळ, तसं तुम्ही जे जे तुम्हाला अनुकूल होतं ते पटकन केलं आणि इझिली त्याच्यावर मात केली आणि प्रत्येक गोष्ट कायम शिकत राहिला. निश्चितच सर, आमच्यासाठी हे खूप प्रेरणादायी आहे. आमच्या पूर्ण संकल्प फाउंडेशन NGO कडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि निश्चितच प्रत्येक वेळेस जेव्हा इथं येणारे वक्ते त्यांचा जीवन प्रवास इथं शेअर करतात, तर तो सगळ्यांनाच खूप प्रेरणादायी आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्हाला हे सगळं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक देवाने संधी दिलेली आहे. आणि निश्चितच यातनं कोणीतरी बदलतंय ना, एक व्यक्ती पण बदलला पूर्ण यातनं, तर ते खूपच छान आहे. आणि जेव्हा हा संवाद वाढतो, कारण व्याख्यानमालेचं नाव संवाद सारखी ठेवण्यामध्ये पण एक हे आहे, की हा सारथ्य प्रत्येकाकडे असतं आणि संवाद हा सतत सुरू ठेवता. जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्ही हो संवादित राहिलात, नवीन नवीन शिकत गेलात. आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही अगदी ते तुम्ही फ्रान्सचं उदाहरण दिलं. फ्रान्स देशात गेल्यानंतर तुम्ही फ्रेंच शिकल्यामुळे तुम्हाला तिथं कम्युनिकेशनला प्रॉब्लेम नाही आला. तर ह्या सगळ्याच गोष्टी ह्या कायम हो हो. एकमेकांशी संवादित असल्यावर निश्चितच आपल्याला प्रेरणादायी असतात आणि मदत करत असतात. सर, जाताना एक छोटासा संदेश हो. सर्वांसाठी, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. एक छोटासा संदेश सर्वांनाच, की जे दिव्यांग आणि चांगली व्यक्ती सुदृढ त्यांना पण कामात येईल, असा संदेश. आणि त्यानंतर आपण प्रार्थनेने सांगता करूया. सर, तुम्ही जर प्रार्थना घेतली कुठली तर निश्चितच आवडेल, नाहीतर मी घेतो, तुमच्यावर आहे. हा जो सगळ्यांना असं म्हणजे थोडं थोडं कमी जास्त सगळ्यांमध्येच असतं आणि ते पॉझिटिव्हली घेणं. म्हणजे मला असं वाटतं की स्टीफन हॉकिंगचा जर नुसता फोटो पाहिला, ते वर्ल्ड रिनाउंड सायंटिस्ट आणि स्वतः काहीच करू न शकणारा माणूस सुद्धा जगाला हलवून टाकायला इतकी मोठी थेअरी देऊ शकतो. तर त्यांच्यापासून मला बरंच इन्स्पिरेशन मिळालं. मला वाटतं कोणालाही थोडंसं वाचलं त्यांची लाईफ हिस्ट्री तर त्यांना पण असं इन्स्पिरेशन मिळेल. आणि त्यांच्या गळ्यामध्ये, त्यांना बोलता नाही येत, तर त्यांच्या गळ्यामध्ये जे सॉफ्टवेअर बसवलंय ते पण एका इंडियननी बसवलंय. तर मला आता अजून माझा ऊर अभिमानाने भरून आला की किती मोठ्या माणसाला पण आपल्याकडे मदत करणारे लोक आहेत.
तर त्यांचं जेव्हा भाषण होतं मुंबईला, आताच लोक 2 खुर्च्यांच्या रोच्या मध्ये बसले होते आणि 1500 रुपये त्याचं तिकीट होतं, तरी पण हाऊसफुल होतं ते भाषण. तर अशा लोकांकडे पाहायचं आणि आपला रोजचा दिवस नवा आहे जुनं विसरून जायचं आणि रोजचा दिवस नवा आहे असं वागायचं. खूपच छान सर. निश्चितच तुम्ही जे उदाहरण दिलं ते खरोखर की आपण दुसऱ्याकडे बघूनच प्रेरणा सतत घेतली पाहिजे आणि त्यातनं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच. आणि जसं तुम्ही सांगितलं की स्वयंशिस्त पण खूप महत्वाची आहे आणि त्यामुळेच आपली लाईफस्टाईल आपण जितका बदलवण्याचा प्रयत्न करू तितका आपण सुदृढ आणि आनंदी राहू. हे खरोखर आज तुमच्याकडून शिकलो. सर तुम्ही प्रार्थना घेतली तर खूप बरं होईल, नाहीतर मग मी घेतो. हा, साधारणतः कोणती, मला तर ती ही छोटीशी आवडते, या न- कुंदेंदू हा, प्रसार हार तुम्हाला जी धवला. आवडली ती घ्या सर, काही हा, प्रॉब्लेम. हा. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. खूप खूप धन्यवाद सर. आणि निश्चितच यातनं खूपच पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते प्रत्येक सोमवारी जेव्हा मी या व्याख्यानमालेला येतो. मी परत एकदा सर्वांचे धन्यवाद देतो आणि ऋण व्यक्त करतो. आपण परत पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन वक्त्यांसोबत इथं भेटूया. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. मलाही लिंक पाठवाल पुढच्या वेळची? हो सर, मी लिंक पण पाठवतो आणि आजची पण लिंक पाठवतो. जी लाईव्ह होती फेसबुकची आणि युट्यूबला अपलोड केल्यावर ती पण लिंक पाठवतो. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे सर.